हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद आरोग्य भरती 2024 कागदपत्र पडताळणीबाबत एक अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र पडताळणीबाबत काही जणांना प्रॉब्लेम येत होते, तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन, त्या समस्यांचं निवारण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण एक पोल घेतला होता, त्याद्वारे विचारलं होतं की आपण इंग्रजीचं प्रिपरेशन सरळ सेवा भरती साठी आपल्या चॅनलवर सुरू करायचं का. तर जवळपास 95% पेक्षा जास्त लोकांनी त्या पोलमध्ये आन्सर केलेलं आहे. त्यामुळे आपण लवकरच रोज इंग्रजीचे 10 शब्द, त्यांची स्पेलिंग, त्यांचे अर्थ आणि अर्थ लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स या फॉर्ममध्ये आपला 10 शब्दांचा व्हिडिओ असेल. त्यामध्ये स्पेलिंग असेल, अर्थ असेल आणि प्रोनाउन्सिएशनसुद्धा असेल, म्हणजे उच्चार कसा करायचा त्या शब्दाचा ते सुद्धा असेल, आणि अर्थ लक्षात ठेवण्यासाठी काही तुम्हाला ट्रिक्स सांगितले जातील. चला आता या कागदपत्र पडताळणी अपडेटबाबत बोलूया. या स्वयं घोषणापत्राबाबत खूप जणांना अडचणी येत होत्या. काही जिल्हा परिषदा ज्या आहेत त्या स्वयं घोषणापत्र कोऱ्या कागदावर मागत आहेत आणि काही जिल्हा परिषदा या अशा फॉर्मॅटमधलं स्वयं घोषणापत्र मागत आहेत. तर या स्वयं घोषणापत्राची PDF तुम्हाला माहीत असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. यामध्ये पहा तुमचा फोटो, तुमच्या इथे नाव, तुमच्या वडिलांचे पालकांचे नाव, आधार क्रमांक तुमचा, तुमचा पत्ता, तुमचा व्यवसाय, इथे ठिकाण, तुमची सही, तुमचं नाव, दिनांक, असा पूर्ण फॉर्मॅट आहे. कोऱ्या कागदावर सुद्धा तुम्ही हा सेम फॉर्मॅट कॉपी करू शकता. आज आपण अजून एक व्हिडिओ घेणार आहोत. त्यामध्ये कमेंटमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तरे आपण देणार आहोत. खूप जणांना प्रश्न आहेत की काही जिल्हा परिषदांचे निकाल का लागत नाही आहेत, जसं की पुणे जिल्हा परिषद, अहमदनगर जिल्हा परिषद किंवा अहिल्यानगर जिल्हा परिषद इत्यादी. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.